मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर आज जी घटना घडली, एका तरुणानं महिलेची सुखरूप प्रसूती केली. मुळात त्याला कसलाच अनुभव नव्हता वैद्यकीय क्षेत्रातला. मात्र त्याची जी मैत्रीण आहे त्याला तिने फोन केला आणि फोनवरून त्या मैत्रिणीने जशा सूचना दिल्या तसं तो करत गेला आणि त्यानं या महिलेच्या प्रसूतीकडे थांबून सुखरूप डिलिव्हरी केली. तीच जी डॉक्टर आहे जिनं हे सगळं घडवून आणलं आणि मदत केली, ती देविका देशमुख आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. देविका, पुढारी न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. नक्की तो काय प्रसंग होता सगळा आणि तुम्हाला फोन आल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? मला एक साधारण पाऊण वाजता फोन आला आणि पहिल्यांदा तर मी शॉक मध्ये गेले, की माझ्या समोर एका बाईची डिलिव्हरी होती असं मला विकास म्हणाला. तेव्हा मला कळेना. मी म्हणाले, "तू कुठे आहेस? काय होतंय? काय झालंय?" तर तो म्हणाला, की "मॅडम मी उतरतोय स्टेशनवरती आणि खाली आणि तिकडे महिला आहे एका आमच्या ट्रेनमध्ये आणि तिला प्रसूती वेदना सुरू झाल्यात. तर मी काय करावं? तर मी काय केलं पाहिजे?" तर तेव्हा मी म्हणाले, की जवळच जवळ जे हॉस्पिटल असेल किंवा डॉक्टर असतील, तर त्यांना लवकरात लवकर तिला घेऊन जा. क्लिनिक असेल तरी चालेल, पण घेऊन जा त्यांना तिकडे. आणि मग तेव्हा तो म्हणाला, की "आम्ही गेले 15-20 मिनिटं आम्ही प्रयत्न करतोय. तिच्याबरोबरचे दोघं जण जे आहेत आणि माझ्याबरोबर काही पुरुष आहेत मंडळी इथे, एकही स्त्री नाहीये. तर आम्हाला कळत नाही, सुचत नाहीये काय करू?" आणि तिचं वॉटर ब्रेक झालंय. ओके. तर तिला कळा सुरू झाल्या आहेत. अरे तर बापरे. मग म्हणून मी तेव्हा त्याला म्हणाले, की "मला व्हिडिओ कॉलवरती घे तू, कारण मला कळत नाहीये. मला सिच्युएशनचं गांभीर्य कळेल. आपल्याकडे किती वेळ आहे कळेल. त्याप्रमाणे कॉल करू. त्याच्यावर आपण कॉल घेऊ." म्हणून मग मी सांगितलं, की "व्हिडिओ कॉल कर." मग आम्ही व्हिडिओ कॉल केल्यानंतर कळलं, की तिची प्रसूती ऑलरेडी सुरू झाली होती. त्यामुळे आणि जवळपास कोणी नव्हतं. पोलिस नेमके तोपर्यंत येऊ शकले नव्हते. ॲम्ब्युलन्समधनं अजून पोहोचली नव्हती. मग तुम्ही बरं आणि त्यांना बाळाचं कसं गाईड केलं? कारण अशा वेळेला इक्विपमेंट्स असणं खूप गरजेचं असतं, कारण खूप नाजूक गोष्ट आहे ती. थोडीशी जरी मिस्टेक झाली असती, काही चूक झाली असती तर होत्याचं नव्हतं झालं असतं. पण हे हो. पार पाडणं खूप जिकरीचं होतं आणि तुम्ही त्यावेळेला कसं त्यांना सूचना दिल्या? काय काय सांगितलं तुम्ही त्यांना त्यावेळेला? त्यावेळेस झालं असं होतं, की मला पार्ल्याहून जोगेश्वरीला पोहोचायला वेळ होता. मला लगेच झालं नसतं. 15-20 मिनिटं तर लागली असती. पण तेवढी मिनिटं त्या स्त्रीकडे नव्हती आणि आईला ऑलरेडी बाळ होत होतं. डोकं बाहेर आलं होतं मुलाचं. त्यामुळे तिथल्या तिथे आम्हाला हां, रेल्वे स्टेशन हे ऑपरेशन थिएटर समजून तिकडे काही स्टेप्स घ्यायला लागल्या. मी त्याला म्हणाले, "तू माझे हात असशील, मी डोकं. मी सांगते तसं फक्त आता कॅरी ऑन कर. तुला ही डिलिव्हरी करायला लागणार आहे." हं. त्याच्यावर तो एकदम थोडासा शॉकमध्ये गेला. ऑफ कोर्स. मी म्हटलं, "आपल्याला दुसरा काही पर्याय नाहीये. आता ॲम्ब्युलन्स येईपर्यंत काही होऊ शकतं. 2 जीवांचा प्रश्न आहे. पण तू काळजी करू नकोस. आपल्याकडनं जेवढं होऊ शकेल आपण करू. यू जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन्स." असं करून त्यांनी सगळ्या त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या. जे तिथे अवेलेबल होतं, ते घेऊन सगळं आम्ही तिथे डिलिव्हरी कंडक्ट काय केली. इक्विपमेंट्स वापरले त्यांनी? म्हणजे आता अशा वेळेला आपल्याकडे कात्री असणं किंवा अशा काही गोष्टी ज्या आपल्या स्किनसाठी लागू पडतील, अशा काही गोष्टी आपल्याकडे त्यावेळेला अवेलेबल नसतात किंवा एकदमच रात्रीची बरोबर. वेळ होती. तुम्ही काय काय वापरायला सांगितलं त्यांना त्यावेळेला? सो झालं असं, की आधी रेल्वेपासनं थोडं लांब नेऊन एका 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 कट्ट्यावरती तिला आडवं केलं. आणि नंतर ज्या काही बॅग्स होत्या काही जणांकडे, तर त्याच्यात काही रुमाल होते, चादरी होत्या, काही कापड जे काही होतं ते मिळालं तिला. तिकडे तिला खाली घालून तिला त्याच्यावरती आडवं केलं. मी म्हटलं, "आता उभं असताना डिलिव्हरी नको व्हायला, आडवं होऊ दे तिला." मग आडवं करून ती सतत कॅमेरात ती आणि बाळ असं मी बघत होते. मी सांगितलं विकासला, की "तू मला बाळ आणि ती असं दोघंही मला दिसले पाहिजेत, असं तू ते बघ." बरोबर. आणि मग जेव्हा बाळ जसं बाहेर आलं, तसं एकीकडे तिला फेफरं येऊ नये किंवा ब्लॅकआउट होऊ नये, याच्यासाठी पाणी, साखर आणि मीठ असं अवेलेबल आहे का विचारलं मी त्याला. त्याच्या बाजूला जे जण होते ते त्यांनी पटकन जाऊन ते घेऊन आले सामग्री आणि ते आईला सतत देत राहिले. आम्ही तिच्याशी सतत बोलत राहिलो. मी बोलत होते तिला, बरोबर. जागी आहे ना बघायला. कॉन्शियस त्याच्यानंतर राहण्यासाठी. हो. त्याच्यानंतर एक बाजूला चहाचा स्टॉल होता. तर तिकडनं कात्री आणली. 2 प्रकारच्या कात्र्या आणल्या. मी म्हटलं, "मला कात्री लागणार आणि लायटर लागणार आहे." तर ओके. त्यांनी जाऊन त्या एका ठेल्यावरनं लायटर एकीकडनं कात्र्या असं आणलं. छोटी होती जी उपयोगाची नव्हती. म्हणले, "ती नको, मोठी हवी आहे ती होती." मग त्यांनी लायटरनी ते स्टरीलाईज
कल्पनेने मी ते पूर्ण गरम करूया म्हणलं. गरम होऊ दे, मग गार होऊ दे आणि मग आता आपण ती कट करूया अंबिलिकल कॉर्ड. ओके. म्हणजे जे नाभिनाळ असते ते पण त्याला मी सांगितलं, की किती अंतरावर करायची आहे, त्याच्या आधी काय करायचं ते बांधायला लागतं. मग एखादा रुमाल घेतला, कापड घेतलं, चादर एक फाडली, कापड घेतलं आणि त्यांनी ते घट्ट क्लॅम्प केली. कारण ती क्लॅम्पिंग करणं गरजेचं असतं, नाहीतर मग रक्त बाहेर येतं बरोबर. आणि रक्तस्राव होतो. तर तो होऊ नये म्हणून दोन्हीकडे क्लॅम्पिंग करून मग आपण कट करतो. तसं केलं आणि ते केल्यानंतर मग चादर होती, फडकं जे होतं टॉवेल सारखं मला जे दिसत होतं फोनमधनं, त्याच्या फ्लॅशलाईट्स लावले होते बाकी सगळ्यांनी. त्यांनी मदत केली आजूबाजूच्या किती जण पुरुषांनी. होते आजूबाजूला त्यावेळेला? कारण अशा हो, वेळेला गर्दी फार हो. कमी असते. हो. आणि पण तसं पण होतं, की थोडा मॉब चालू झाल्यावर ना आवाज येतात आणि काही-काही जण, "अरे ये किया तो वो हुआ, तो ये किया बरोबर. तो वो हुआ." असं होतं. मग तिथे मला त्यांना शांत करायला लागले. म्हणले, "कोणीही काही बोलू नका. मी डॉक्टर आहे. मी जबाबदारी घेतली आणि तो करतोय ते योग्य करतोय. फक्त मध्ये-मध्ये इनपुट देऊ नका. एकानंतर एक गोष्टी होत राहू देत." मग सगळे शांत झाले आणि शांततेने त्यांनी ते व्यवस्थित केलं. बाळ आल्यानंतर ते गार पडत होतं. त्यामुळे त्याला त्या ह्याच्यात गुंडाळलं कापडात आणि मी कापडात. म्हणलं पहिलं छातीला आईच्या लावा, कारण स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट हा बाळाचा सगळ्यात महत्वाचा पैलू बरोबर. असतो. मी एक आई आहे आणि आईची त्यामुळे ऊब मला ते बाळाला हवी समजतं. असते. त्यामुळे मला ते ऑफकोर्स आणि एनी मेडिको वुड नो. म्हणलं पहिलं आईकडे बाळ द्या. मग ते झाल्यानंतर अ, अ, बाळ आईकडे आल्यानंतर आईला पण समाधान वाटलं. बाळ ही सुखरूप ओके आहे. झालं, स्टेबलाइज झालं. आणि मग आम्ही बॅगा मिळाल्या. मग त्या बॅगा तिच्या आईच्या पायाखाली घातल्या म्हणजे थोडं एलिव्हेट होईल म्हणजे रक्तस्राव जास्त होत नाही. हं. हं. आणि मग ते सगळं केलं तोपर्यंत मग नंतर ह्या सगळ्याला साधारण 1 ते सव्वा तास लागला ओके. आणि मग 1.5 तासानंतर तिकडे आम्हाला दिसले पोलीस होते. इथनं गोरेगावमधनं 2 डॉक्टर्स आले. वॉव! आणि मग मी फोनवर त्यांच्याशी बोलले आणि मग ते त्यांना घेऊन गेले सुखरूप. आता व्यवस्थित तिची ट्रीटमेंट होतीये. आईची सुद्धा आणि बाळही सुखरूप आहे. ऑल इज वेल. खूपच छान. म्हणजे तुम्ही जो हजरजबाबीपणा दाखवला त्यावेळेला कसलाही विचार न करता फक्त त्या बाळाचे आणि आईचे प्राण वाचवायचे आहेत आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे याच्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले ते खूपच कौतुकास्पद आहेत आणि तुमच्याबरोबर विकासने जी हिंमत दाखवली त्यासाठी हॅट्स ऑफ आणि तुम्ही हा सगळा जो घटनेचा थरार आम्हाला सांगितला त्यासाठी थँक्यू.